सब काम मुझे ही करना पड़ता है, ड्रायव्हिंग भी, शॉपिंग भी और कुकिंग भी. तर चला, ड्रायव्हिंग झालेलं आहे, आता शॉपिंग करूया. डीमार्टला आली अगदी सकाळी सकाळी. आणि हो, आज मी इडली बनवणार आहे आणि मला खूप उत्सुकता आहे की मी जे काही नीलमचं इडलीचं पात्र घेतलेलं आहे ना मागच्या वेळेला, त्याच्यामध्ये खालच्या पात्रातल्या इडल्या अजिबात चांगल्या झाल्या नव्हत्या, पूर्णपणे दबून गेल्या होत्या. तर आहोंनी सांगितलेलं टेक्निक इथं यूज केलं आणि या वेळेला मला रिझल्ट पाहायचा होता. किती काम असतं ना आपण स्त्रियांना. आल्या आल्या पटकन कपडे चेंज करून कामाला लागली आहे. हां, तर चला, सांबारची तयारी झाली आहे. पहिले सांबारला फोडणी दिली, ओल्या खोबऱ्याची ही अशी छानशी चटणी बनवली. इडलीचं पात्र तर लावलेलंच आहे, तुम्ही पाहिलं. आणि आता ते आपण ओपन करून बघा. काय करायचं आहे, 3 हँडलवाली प्लेट खाली ठेवायची आहे आणि त्याच्यावरती 2 हँडलवाली प्लेट. आणि ठेवताना सुद्धा सगळी छिद्र, म्हणजे खालच्या प्लेटची आणि वरच्या प्लेटची छिद्र एकाखाली एक आली पाहिजेत. जी काही वाफ तयार होईल ना ती पास झाली पाहिजे प्रॉपर. हे एवढं जरी सांभाळलं ना तर इडल्या अगदी छान मस्त बनतात. अजिबात सेकंड प्लेटमधल्या इडल्या दबत नाहीत. चला, बाय.